जयसिंगपूर कॉलेज मधल्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने या मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर कुंभारे सर, आदरणीय डॉक्टर अकोले सर, डॉक्टर आडगंडे सर आणि मांजरे सर आणि इथं आज आवर्जून खास उपस्थित असलेले त्यांचा माझ्याही मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे असे राजू शेट्टी सर आणि इथं जमलेल्या माझ्या सर्वच बायोलॉजिकल बंधू आता आपल्याला म्हणावं लागतं ना, कारण की आपल्या देशाचा पंतप्रधान अभिमानाने सांगतो की तो नॉन बायोलॉजिकल आहे. आता आपण बायोलॉजिकल असल्यामुळे आपल्याला दुःख होतं, आपल्याला वेदना होतात, आपल्याला त्रास असतो, आपल्याला आनंद होतो. याची एकही भावना 56 इंचाची नुसती छाती पण हृदय नसलेल्या नॉन बायोलॉजिकलला असूच शकत नाही. आणि म्हणून मला खूप अभिमान आहे की मी बायोलॉजिकल आहे आणि त्यामुळे मी असं काय अंतर्धान वगैरे पावणार नाही. मला इथं कार्यक्रमाला येतानाच मला आधी सांगितलं की इथं असा एक प्रकार झाला की परवानगी देऊ नका वगैरे असं काहीतरी झालं. असं 1-2 ठिकाणी झालंय आधी. आणि मी ऍक्च्युली हे जे टी शर्ट घातलाय बीइंग सेक्युलर, हे मी मुद्दाम अशा प्रकारचे बरेच टी शर्ट बनवून घेतले आणि मी ते रोज अभिमानाने घालतो. त्यातला एक आहे, तुमच्या बंदुकीच्या एका गोळीवर माझंही नाव लिहून ठेवा. नंतर ते लव जिहाद वगैरे जेव्हा काढलं होतं, सुरू झालं होतं, त्यावेळेला मी एक बनवला होता, मिया बीबी राजी तो क्या करेगा नाझी. त्यामुळे अशा नाझी प्रवृत्तींच्या विरोधामध्ये ठामपणाने उभं राहणार आणि शेवटपर्यंत त्याचा प्रतिकार करणार, ते मला खूप जणांचं असं होतं. एक बनवला होता मी, महात्मा गांधी चालतायत आणि बंदे में था दम. तर मी माझ्या बिल्डिंगमधून बाहेर पडताना हे असं काय घालतो पाहिजे. मग मला लक्षात आलं की अरे याला त्रास होतो. मी दुसरा एक बनवून घेतला, त्यात राहुल गांधी चालताना दाखवला आणि बंदे में है दम असं त्याच्यावरती लिहिलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते मला भेटले, पुन्हा त्यांनी मला विचारलं हे असं टी शर्ट का घालतो. म्हटलं कारण तुमचं रक्त जळत आणि ते जळावं म्हणून मी हे मुद्दाम घालतो. आता विषय आज जो आहे की हे संपूर्ण मूल्यविरहित राजकारण आणि परत माझ्या मनामध्ये एक गोष्ट येते आणि मी सरांनी जसं सांगितलं मगाशी की माझा स्वतःचा तो विश्वास आहे की कल्चर टू ऍग्रीकल्चर, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम जे आहे, शोध पत्रकारिता, ही फक्त राजकारण किंवा फक्त गुन्हे याच्याबद्दलची पूर्ती नसते. मग मला त्या निमित्ताने ज्यावेळेला मी सजेस्ट केलं त्यावेळेला मला सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करता आलं की आधी महाराष्ट्र शासन हमी भावासाठी उत्पादन खर्चाची तरतूद करतं, तर ती तरतूद करत असताना ते उत्पादन खर्च काढतात काय आणि पाठवतात किती. आणि त्या एकदम म्हणजे धक्कादायक आकडेवारी. 1 हेक्टर सोयाबीनचा सिंचनाचा खर्च महाराष्ट्र शासनाने कळवलाय ₹4.70. आणि माझ्या मुंबईतल्या पत्रकार मित्रांनी मी ते संपूर्ण चार्ट पाठवले. मी त्यांना म्हटलं याच्यावर बातमी करा, तर मला ते म्हणतात की याच्यात काय बातमी. मग मी त्यांना म्हटलं की तुला माहिती आहे ना, मुंबईत सुलभ शौचालयात एकदा संडास करायचे ₹5 घेतो. म्हणजे एकदा हागायला ₹5 आणि या शेतकऱ्यांनी 2.5 एकर जमीन भिजवायची आणि त्याला ₹4.70 द्यायचे. मग तो मरणार नाही तर काय करायचं. त्यामुळे या सगळ्या प्रकारात उत्पादन खर्च शिफारस काय केलेली आहे, हमीभाव काय दिला, मग रिव्हर्स सबसिडी एकेका पिकाची जर काढायला गेलं तर ती किती हजार कोटी होते, ती शेतकरी कोटी शासनाला देतो. आणि नंतर कधीतरी 8 वर्षातून 10 वर्षातून एकदा तो म्हणतो की मला कर्जमाफी मिळेल का. मग लगेच आमचा जो शहरातला कृतघ्न मध्यम वर्ग तयार झालेला आहे, गेल्या 20 वर्षात जो जन्माला आला, तर त्याचं लगेच त्याच्यावरून सुरू होतो. आणि मग तो एक वर्गच आहे विशिष्ट की ज्याला या सगळ्या गोष्टींबद्दल अत्यंत गुण आहे, जे आपण नोटबंदी नंतर पण पाहिजे. आणि मग एक त्याच्यात मी एक बातमी अशी पण केली होती की
2015 साली ती केली, जानेवारी महिन्यामध्ये. त्याच्या आधी जवळजवळ 4 महिने मी ट्रेन फिरत होतो, ट्रेनच्या थर्ड क्लास कंपार्टमेंट भारतभर. कारण की 1915 साली महात्मा गांधी भारतामध्ये आले, 9 जानेवारी 1915. आणि आल्यानंतर त्यांना गोपाळकृष्ण गोखलेंनी सांगितलं, त्या सल्ल्यानुसार त्यांनी पूर्ण भारत रेल्वेच्या थर्ड क्लास कंपार्टमेंटनी फिरले. आणि भारत समजून घेण्यासाठी ती केलेली एकमेव यात्रा होती. नंतरच्या अनेक यात्रा आपण ऐकल्या, पाहिल्या, द्वेष वाढवणाऱ्या, 1 मिनिट 10 रुपये किंवा एक पाण्याची बाटली आणि 10 रुपये, असे खूप प्रकार झालेले आपण पाहिले. पण भारत समजून घेणं, भारतीयांची दुःख समजून घेणं, यासाठी तो केलेला प्रवास गांधीजींचा होता. आणि 2015 साली ज्या वेळेला मी ऍक्च्युली घरात माझ्या आजोबांची डायरी वाचत होतो आणि त्यात असा उल्लेख होता की आज गांधीजी पहिल्यांदा नाशिकला आले साऊथ आफ्रिकेहून आल्यानंतर. म्हणून मी साऊथ आफ्रिकेहून कधी आले हे शोधलं होतं, ते 9 जानेवारीला आले होते. मग माझ्या मनात असं आलं की आता सत्तेमध्ये गांधींच्या खुन्यांचं कौतुक करणारे आलेले आहेत मे 2014ला. तर आपण आता हे शोधू परत एकदा 100 वर्षानंतर भारत गांधींबद्दल काय विचार. आणि मग मी 17,432 किलोमीटर ट्रेनच्या थर्ड क्लास कंपार्टमेंटनी तसंच एक्झॅक्टली त्याच मार्गावरती सगळीकडे फिरलो. आणि एक मुद्दाम अनुभव मला सांगायचाच आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा सांगायलाही हवा आणि तीच ठिकाणं आपण ओळखायला हवी. मुघलसराय स्टेशन ला ट्रेन थांबली होती. मी वाराणसीहून पटण्याला चाललो होतो आणि सकाळी अगदी 6:30-6:45ची वेळ होती. ट्रेनमध्ये 10-12 जण मुलं कॉलेजला जाणारे हे चढले आणि मी खाली बसलेलो होतो, कारण खूप कचाकच गर्दी होती. आणि त्यांचा त्या दारापाशी गोंधळ, हसी मजाक, चर्चा खूप जोराजोरात चालू होती. म्हणून असं तिरका घालून त्यांचे फोटो काढतो. तर त्यातल्या एकाने मला पाहिलं आणि मला म्हणे की क्या कर रहा है. म्हटलं तस्वीर ले रहा हूं. म्हणजे क्यों. म्हटलं मी पत्रकार हूं. तुम्ही पत्रकार आहे म्हटल्यानंतर ते असे लोंबकळत 5-6 जण त्यातले माझ्यापर्यंत आले. माझ्यापाशी आल्यानंतर मला म्हणे की कोणती पत्रिका मी काम करतो. म्हटलं द वीक मॅगझिन. अच्छा हो, महिलाला मनोरमा ग्रुप का. तो मला पहिला धक्का बसला की या पोरांना द वीक मॅगझिन हे कुठल्या ग्रुपचं हे माहिती आहे. मी त्यांना म्हटलं की आपको पता है. तो म्हणे की हाँ 130 साल पुराना ग्रुप है मीडिया में, हमको मालूम है. तर मला ते खरोखर आश्चर्य वाटलं. मला म्हणते की असं का फिरतोय वगैरे. म्हणून सांगितलं गांधीजींचा असा प्रवास 100 वर्षानंतर त्याच मार्गावरून फिरायचा. आणि शक्यतो 9 जानेवारी 2015 या दिवशीच ती बातमी मला छापायची इच्छा आहे, प्रसिद्ध करायची. मग तो त्यातला एक मुलगा मला म्हटला की चंपारण द्यायचे. तर त्यांच्यातलाच दुसरा मुलगा त्याला थांबवून म्हटलं की अरे नाही, चंपारण 1916-17 की बात है. 1915 में गांधी जी रामकृष्ण मिशन गए. मैं पूरा थक्का झालो. मैं म्हटलं की हाँ मैं रामकृष्ण मिशन ही जा रहा हूँ पटना. लेकिन तुमको मालूम है. तो हाँ पढ़ा है मैंने. आणि मग ते माझ्याशी गांधी, नेहरू, गांधी जिना, गांधी पटेल, गांधी सावरकर असं बऱ्याच विषयांवरती व्यवस्थित अभ्यास आणि चिंतन केलेलं असं ते माझ्याशी बोलत होते. मग त्यातला एक मुलगा असं बोलता बोलला, त्याचं नाव होतं मिथुन सिंग. तो सकाळी कॉलेजला जायचा, दुपारनंतर तो गवंड्याचं काम करायचा. तो मला म्हणे बाबूजी आप ऐसा मत बोलिए की गांधीजी मर गए, गांधीजी मरे नहीं, गांधीजी जिंदा है. तो मी त्याला म्हटलं तुम ऐसा क्यों सोचते हो कि गांधी जिंदा है. तो मला म्हणे की देखिए गांधी जी के हत्यारे के प्रशंसक तो पहले भी थे, आज तो सत्ता में आया है, लेकिन फिर भी इन प्रशंसकों में से किसी की भी हिम्मत नहीं हुई इन 65-70 सालों में कि अपने बच्चे का नाम नथुराम रखे. और जब तक वो शर्म और हया जिंदा है तब तक गांधी जिंदा है. जिस दिन बेशर्म होकर अपने ही बच्चों का नाम नथुराम रखेंगे तब हम शायद कहेंगे कि यहाँ गांधी जी की मौत होगी. आणि मला ते दांडकर अंगावरती आदळण्यासाठी झालं. एका अत्यंत दरिद्री कुटुंबातला मुलगा, ज्याच्याकडे कुठल्याही मॉडर्न लायब्ररीची मेंबरशिप नाहीये, त्याच्याकडे स्मार्टफोन नाहीये, त्याच्याकडे वायफाय नाहीये, काहीच नाहीये. हे त्याचं ओरिजिनल विचार आहे
थिंकिंग त्याचं जे ओरिजिनल आहे. आणि मग त्यावेळेला मला असं वाटलं की हीच पिढी जी आहे याच पिढीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. मग ती पैशाची असेल, माहितीची असेल, इन्फॉर्मेशनची असेल, ज्ञानाची असेल, जी काही गुंतवणूक करता येणार असेल ती या जनरेशन मध्ये करायला पाहिजे. हीच जनरेशन वाचवेल पुन्हा देशाला. कारण गांधीजींचं ते जे गांधीजींच्या त्या अभ्यासाच्या दरम्यान माझ्या जे लक्षात आलेलं होतं, टागोरांनी जे भारताबद्दलचं स्वप्न पाहिलं, मूळ इंग्लिश मधली कविता आहे, त्याचं केलं होतं भाषा. चित्त जहां भयविहीन शीर्ष जहां उच्चरे, सत्य का गंभीर जहां वाणी का उत्सरे, ज्ञान जहां मुक्त रे, भेद ओ प्रभेदमयी कुंचित दीवार बीच, घिर घिर कर जगत जहां नहीं खंड खंड रे, चित्त जहां भय विहीन शीर्ष जहां उच्च रे. हे त्यांनी भारताचं स्वप्न पाहिलं होतं की भारत कसा हवा, जिथं लोकांचं चित्त हे भयविहीन असेल, शीर्ष जहां उच्च रे, ताठ मानेनं लोक जगत असतील, सत्याचं गांभीर्य असेल, वाणीचा उत्सव असेल आणि ज्ञान मुक्त असेल, भेदो प्रभेदमयी कुठल्याही प्रकारचे भेदाभेद, जात धर्म पंथ लिंग भाषा शिक्षित अशिक्षित टॅक्सपेअर नॉन टॅक्सपेअर कुठल्याही प्रकारचे भेदभाव ज्या देशात नसतील असा तो माझा भारत मला हवा. आता हे जे आहे याचा तुम्ही विचार करून मला सांगा की आहे का, आणि त्यातल्या किती गोष्टी या वाढत गेलेल्या आहेत, वाढत चाललेल्या आहेत गेल्या काही वर्षांपासून. चित्त भयविहीन आहे का? म्हणजे ज्याचा राजकारणाशी कवडीला संबंध नाही तो सुद्धा भयग्रस्त आहे. कारण अचानक एक दिवशी रात्री 8 वाजता येऊन कोणतरी सांगतं 12 वाजेपासून सगळ्या खोटात आहे. अचानक कोणतरी सांगतं काय घोषणा होती, जीएसटी रात्री 12 वाजता पार्लमेंटमध्ये आणला. घोषणा काय होती त्या दिवशीची? 1 नेशन 1 टॅक्स. 9 प्रकारचे जीएसटी आहेत. जीएसटीच्या 9 वेगवेगळ्या टक्केवारीप्रमाणे जीएसटी आकारला जातो. हिऱ्यावरती 0.25% आकारला जातो आणि सॅनिटरी पॅड्स वरती 28% जीएसटी आकारला जातो. लिपस्टिक वरती 5% जीएसटी आकारला जातो. मुलांच्या वह्या, पुस्तकं, पेन्सिल, कंपास बॉक्स ते जे काही असेल त्याच्यावर 12% जीएसटी आकारला जातो, जो कधीही नव्हता. आता म्हणजे आता त्यांची नवीन घोषणा काय आली? 1 नेशन 1 इलेक्शन, 1 नेशन 1 टॅक्स. पॉपकॉर्न वरती एक टॅक्स नाही देऊ शकत. एका पॉपकॉर्न वरती 3 वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स. 4 राज्यांच्या निवडणुका होत्या, 3 राज्यांच्या घेतल्या. महाराष्ट्राची मुद्दा 2 महिने पुढे ढकलली. 4 राज्यांचे एकत्र नाही घेऊ शकत. 1 नेशन 1 इलेक्शन. आणि मग जिथं निवडून आलेली सरकार पाडली जातात खोक्यानी, तिथं या 1 नेशन 1 इलेक्शन काय अर्थ आहे? म्हणजे मध्य प्रदेश मधलं असेल, कर्नाटकात जे झालं ते असेल, गोव्यात जे झालं ते असेल, महाराष्ट्रात जे झालं ते झालं. नुसत्या घोषणा. आता साध्या डोशावरती 0%, मसाला डोसा असेल तर 5%, रवा मसाला डोसा असेल तर 12%, त्यात काहीतरी चीज घालणार असेल तर 28%, कारण लक्झरी आयटम आहे. आणि हे सगळं चाललेलं आहे. डॉलर रुपया घसरतोय का देशाची आबरू घसरते? असं 2014चं भाषण होतं. तेव्हा 60 रुपये डॉलर होता. आज 86 रुपये आहे. तो येत्या 3-4 दिवसात 90 रुपये जाणार. आणि हे सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. तो काय करतो? कुठेतरी भुयारामध्ये, कुठेतरी बोगद्यामध्ये, कुठे समुद्राच्या खाली, पाण्याच्या खाली, कुठे गुहेमध्ये. हा काय प्रकार आहे? हे कोण सांभाळणार? परवा मी एक व्हिडिओ केला होता. परवाच्या दिवशी अमेरिकेने भारताला ऑइल सप्लाय करणाऱ्या, रशियाहून भारताला ऑइल सप्लाय करणाऱ्या 183 व्हेसल्स वरती सँक्शन्स आणले.
त्यामुळे ते 30% कमी रशियन क्रूड ऑइल भारताला मिळतं आणि ते हे सगळं होतं रिलायन्स अंबानी घेत होता एकटा. भारतात 1 रुपया पण पेट्रोल डिझेलचा कमी नाही झाला. 30% आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा स्वस्त गेली 2.5 वर्ष अंबानीची कंपनी रशियाहून ऑइल घेत होती आणि ते ऑइल सप्लाय करणाऱ्या 183 वेसल्स वरती अमेरिकेने सँक्शन्स आणली. देशात जेवढं ऑइल येत होतं त्याच्या 40% ऑइल 41% ऑइल हे रशियाहून येत होतं आणि रशिया पहिल्यांदा भारताबरोबर रुपयामध्ये ट्रेड करत होता. नंतर त्यांनी सांगितलं की रियाल आणि रियालमध्ये आम्हाला तुम्ही द्या. आता या 40%ची गरज भागवायला लागेल की नाही, जे बंद आता होणार. मग हे भागवण्यासाठी डॉलरमध्ये विकत घ्यावं लागेल की नाही आणि मग याची किंमत काय असेल. मग डॉलर 100 रुपये क्रॉस करून मग पुन्हा पेट्रोल काहीतरी 130-140 रुपये होईल, डिझेल 100-125 रुपये होऊन जाईल आणि मग पुन्हा त्याची रोज होणारी महागाई ही तुम्ही आणि मी फेडत बसायचं. हे रोज होणार. आणि इथं अख्ख्या देशात या निवडणुकांच्या वेळेला माझं सातत्याने एकच ऑब्जेक्शन होतं की ते काय ईव्हीएमचं करणार, ते काय मतदार याद्यांचं करतायत हा नंतरचा विषय. पहिले या देशाचा नागरिक आणि मतदार म्हणून माझा हा मूलभूत हक्क आहे की मला निवडणूक ही फ्री अँड फेअरच मिळाली पाहिजे. आणि पहिल्या दिवसापासून निवडणुकांचा प्रचार बटेंगे तो बटेंगे, धर्मयुद्ध आणि काय एक है तो सेफ है आणि मग त्या एक है तो सेफ मधल्या सगळ्या टोप्या आणि त्या टोप्यांमध्ये फक्त माझ्या शिवाजी महाराजांचं जिरे टोप नाही, बाकी सगळ्या टोप्या त्याच्या आणि मुस्लिमांची ती स्कल कॅप आहे. मग कळत नाही कोणाला एक है म्हणताय आणि मग हे सगळं एक है तो सेफ आहे झालं ना. म्हणजे मणिपूरमध्ये जाऊन मोठ्याचं कोणतरी एक है तो सेफ आहे. 2.25 वर्ष झालं बायकांची नगरात धिंड काढली जाते. अख्खं जग दोनदा घेऊन झालं. तिथं का नाही होत आहे. पोलिसांची आणि लष्कराची शस्त्र पळवून दिली, ड्रोननी बॉम्ब फेकले जात आहे. मणिपूर या भारताच्या राज्यात ड्रोननी बॉम्ब फेकले जात आणि जमातच्या जमात नष्ट करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. तिथंही एक आहे तो. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी ठार मानला जातो, तिथं एक आहे तो सेफ नाही. आता तो ते पण मी अगदी म्हणजे आजारी होतो तरी पण मला राहावं म्हणून मी ते केलं. हे जो बीड मधला प्रकार आहे संतोष देशमुखचा, न्यायालयीन चौकशी परवा जाहीर झाली. काय सांगितलं न्यायालयीन चौकशीचा मुख्य नेत्यांना जस्टिस तहिलियानी यांची आता आम्ही नेमणूक करतो आणि माध्यमांना ऑर्गॅनिझम आल्यासारखं माध्यम सुरू झाली. जस्टिस तहिलियानी कसा आपला फाशी देणारे, मग काय गुन्हेगारांच्या छाती धडकी भरवणारे वगैरे वगैरे वगैरे. कसाबला फाशी झाली कारण कसाबनी कबुली जबाब दिला. कसाबच्या व्यतिरिक्त आणखी 2 आरोपी होते रामगडहून पकडून आणलेले, ज्यांनी नकाशे बनवले असं सांगितलं आणि ते नकाशे सोकॉल्ड बनवणारे शाहीद आझमी त्यांचा वकील होता. शाहीद आझमीने कोर्टामध्ये विचारलं नकाशा दाखवा त्यांनी बनवलेला. त्यांनी नकाशा दाखवला, थोडा करकरीत कागद, घडी पण नाही त्याला. कुठे मिळाला? अबू इस्माईलच्या पॅन्ट मध्ये मिळाला. कुठे? पॅन्ट मध्ये कुठे? त्याच्या कार्गो पॅन्टच्या मांडीवरच्या खिशामध्ये होता. पॅन्ट आणा. ती पॅन्ट अशी दाखवली, मी पत्रकार म्हणून न्यायालयात हजर होतो, अशी पॅन्ट दाखवली. त्याच्या पॅन्ट वरती 8 गोळ्या होत्या त्या कार्गो पॉकेटवरती आणि रक्तबंबाळ झालेली पॅन्ट आणि नकाशावर ना डाग ना भोग ना घडी ना सुरकुती. त्याच दिवशी संध्याकाळी शाहीदचा खून झाला त्याच्या ऑफिसमध्ये, पण ते 2 आरोपी निर्दोष सुटले. त्यांना घरापर्यंत पोहोचवावं लागलं कारण त्यांच्याकडे परत जायलाही पैसे नव्हते. आणि हे तहिलियानी त्यांच्या आयुष्यातली एकमेव क्रिमिनल केस हँडल केली. तोपर्यंत ती सिव्हिल कोर्टामध्ये होते. रिटायरमेंट नंतर यांचा सत्कार झाला, पण कसाबच्या
खटल्याचे न्यायाधीश आणि रिटायरमेंट नंतरचं फेलिसिटेशन म्हणून त्याला कोणी हजर राहिलो. आणि त्या फेलिसिटेशन प्रोग्राम मध्ये शोभा फडणवीस काकू ज्या आमदार होत्या, माजी मंत्री होत्या, त्यांनी भाषण केलं की तहिलियानी त्यांचं मूल नावाचं गाव आहे वरोऱ्याजवळ, आणि फडणवीसांच्या वाड्यामध्ये तहिलियांचं भाड्याचं किराण्याचं दुकान आहे, ग्रोसरी शॉप, गेली कित्येक दशकांपासून. आणि हा तहिलियानी निवडणुकीमध्ये माझा प्रचार करायचा, याच्या मोटरसायकलवरती मी मतदारसंघात सगळीकडे फिरायचे. आणि एकदा आम्हाला अशी शंका आली की काँग्रेसवाले आपला पाठलाग करत असतील तर आम्ही दोघं जण, तहिलियानी आणि मी, आम्ही दोघं जण पुलाखाली लपून बसलो. हे शोभा फडणवीसनी केलेलं भाषण. मग संतोष देशमुखच्या हत्येमध्ये न्यायालयीन चौकशीचा रंगमंच तयार केला जातोय का? त्याचा एक दिग्दर्शक असणार आहे, त्याचे काही ऍक्टर्स असणार आहेत, आणि मग न्यायालयीन चौकशीतून अमुक अमुक आरोपीला आम्ही आता मोकळा केला, आता यापुढे त्याला मोका लागणार नाही वगैरे सांगणार. हा रंगमंच उभारणी केला जाते. असंच होईल असं माझं म्हणणं नाही, पण शंका घ्यायला पूर्ण वाव आहे. आणि ज्याला किंचित सुद्धा न्यायाची चाड आहे, ज्याला प्रत्येकाला असं वाटत असेल की या देशामध्ये न्याय टिकला पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे. न्यायमूर्ती लोयांची भाची ज्या दिवशी मला भेटायला आली पहिल्यांदा, 18-19 वर्षाची मुलगी, आणि रडत रडत 3-3.5 तास मला सांगत होती काय घडलं. आणि मी तिला विचारलं की तुझ्या घरातले सगळे घाबरले असं तू म्हणते, तू का आलीस माझ्याकडे सांगायला? तर ती मला म्हटली कारण की ही गोष्ट जर का बाहेर आलीच नाही तर आणखी किती अनुजणी हे तयार होतील हे मला माहित नाही. आणि मग गरीब माणूस न्याय मागायला सुद्धा घाबरेल आणि त्याला मिळणार नाही. कारण न्यायाधीशच जर घाबरायला लागले तर गरीबाला कुठून न्याय मिळेल? आणि ही ती 19 वर्षाची पोरगी ओक्साबोक्षी रडून सांगत. आणि त्या दिवशी मी तिला वचन दिलं की मेलो तरी चालेल पण या गोष्टीला वाचा फोडणार नाही, काही का होईल. आणि मग 2.5 वर्ष त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू करत होतो. आणि ही खरी गोष्ट आहे. मी नाशिकमध्ये त्यांनी उल्लेख केला, आमची ती सिडकोनी जमीन अक्वायर केली, आणि जमीन अक्वायर केल्यानंतर आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब झाली. मी इयत्ता 4थी मध्ये नाशिकला रस्त्यावर पेपर विकायला लागलो, इयत्ता 4थी ते 12वी. आणि सर आता ते पण सांगतो पुढे. नंतर 5 रुपये माझी 10वीची फी होती. आज एका शिक्षण संस्थेत बोलतोय. पुण्याला इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळाली, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला, COEP ला. 800 रुपये वर्षाची फी होती. 3000 रुपये 4 वर्षाच्या फी मध्ये 3200 मध्ये मी इंजिनियर झालो. महिन्याला मेसला 200 रुपये लागायचे. मी बेळूगेट पोलीस स्टेशन समोर सरगम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये टीव्ही रिपेअरिंग करायचो. माझी मेसची फी वाढायची. मी अत्यंत रूढी आहे माझ्यासाठी. कारण माझं शिक्षण हे अनुदान देत होते. कुठला तरी टॅक्सपेयर हा माझ्या शिक्षणासाठी ते पैसे भरत होता. मी रूढी आहे त्याची. माझ्या मुलीने मला विचारलं की बाबा हे तू सगळीकडे आता फिरत भाषण करत फिरतोस, का करतोस? तेव्हा मी तिला हे सांगितलं की मी ज्या वेळेला रस्त्यावरती पेपर विकायचो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काही असेल, 30 पैशाला महाराष्ट्र टाइम्स होता आणि डाक एडिशन घ्यायची. तर पेपर ओरडून विकत असताना 2 माणसं तर मला दिवसभरामध्ये असे भेटले असतील ना की ज्यांना नव्हता घ्यायचा पेपर, त्यांना की वाली त्या पोराची की वाली, आणि म्हणून त्यांनी तो पेपर घेतला. ते जे 2 जण होते त्या 2 जणांची मला जात माहित नाही, त्यांचा धर्म माहित नाही, त्यांचा पंथ मला माहित नाही. ते शिक्षित होते का अशिक्षित होते मला माहित नाही. ते टॅक्स पेयर होते का नॉन टॅक्स पेयर होते मला घेणं देणं नाही. त्यांचा मी ऋणी आहे आणि ते ऋण मी फेडतोय. मी बोलायला लागलो कारण माझं लिहिणं बंद केलं. डोळ्यांची बातमी आल्यानंतर माझं लिहिणं बंद पडलं.
लिहिणं बंद पडलं. मी बोलायला लागलो तर हा फारच जोरात बोलतो, फारच असं बोलतो, खरं बोलतो आणि म्हणून ते बोचतं खोट्यांना. हे हा संताप होतो. आता प्रयागराजमध्ये, अलाहाबादमध्ये कुंभमेळा चालू आहे. 30,000 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. 30,000 कोटीचा आराखडा आहे. आणि महाराष्ट्रात 10 वर्षामध्ये शाळा बंद केल्या 66,000. सरकारने 66,000 शाळा बंद केल्या. पुढच्या वर्षी नाशिकचा कुंभमेळा असेल, तिथं पण 30,000 कोटी खर्च करतील. प्रायोरिटी कशाला देताय तुम्ही? आज बातमी वाचली, प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेश सरकारतर्फे 8 लाख कंडोम वाटले जाणार फ्री. काय मी कुंभमेळ्याच्या वेळेला, गेल्या 2004च्या कुंभमेळ्याच्या वेळेला, त्याच्यानंतर 2016च्या वेळेला, 4ला मी IBM ला होतो, 16ला मी वीक मॅगझिन मध्ये होतो, 4ला मी एक स्टोरी केलेली होती आधुनिक श्रावणबाळ नावाची. नाशिकच्या कुंभमेळ्याला 68 म्हातारे असे होते ज्यांना त्यांची मुलं तीर्थयात्रेसाठी म्हणून घेऊन आले आणि गर्दीत सोडून दिलं. आणि त्या आजींना माहीतच नाही घरी जायचं कसं, खिशात दमडा नाही. हे आधुनिक श्रावणबाळ आजही गाडगे महाराज धर्मशाळेपर्यंत यांना अन्न पाणी मिळतं. ती गाडगे महाराज आश्रमशाळा हाच धर्म आहे जी भुकेल्याचं पोट भरते. त्यावेळेला 36 जणांची चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला. त्या 36 जणांचे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पडलेले होते. दुसऱ्या दिवशी RR पाटील आणि छगन भुजबळांनी घोषणा केली की महाराष्ट्र सरकारतर्फे मृतांना 5 लाख रुपये आणि केंद्र सरकारतर्फे 8 लाख रुपये दिले जातील. 40-42 तास ते मृतदेह त्या गॅलरीत लॉबीत पडलेले होते. पैसे जाहीर केल्यानंतर प्रत्येक मृतदेह क्लेम करायला 3-3, 4-4 जण आले. हा धर्म आहे का? आणि मग हे प्रश्न नाही विचारायचे. हे प्रश्न विचारल्यानंतर बोचायचं काय कारण आहे? टनाटनाने गांजा ओढला जातो. मला गल्ल्या माहितीये नाशिक मधल्या सुद्धा. तिथं शाहरुख खानच्या मुलाच्या मैत्रिणीच्या बुटाला 6 ग्रॅम गांजा लागला म्हणून त्या आर्यन खानला तुरुंगात ठेवलं. इथं टनाने ट्रक भरून येतो. इथं नाही फिरलं ते मान्य आहे. इथं नार्कोटिक्स इथं काय प्रॉब्लेम नाही, इथं काय का होईल. आता तो त्याचं एकाने काय सांगितलं, पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये यावं म्हणून 250 यज्ञ करणार आणि 250 यज्ञ झाले की पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल. 25 लाख करणं जग जिंकणं बाबा. इतकं अल्पसंतुष्टी का राहतात? 250 यज्ञामध्ये जर पाकव्याप्त काश्मीर, आणखी काहीतरी करा 500. परवा भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याने लेखी उत्तर दिलेलं आहे की चीनने लडाखमध्ये 38,000 चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतलेली आहे. 38,000 चौरस किलोमीटर. दिल्ली या संपूर्ण राज्याचं क्षेत्रफळ आहे 35,000. आणि आम्ही काय करतोय? कुठेतरी बोगद्यामध्ये गोळी बिळी घालून जीपवर बसून फोटो काढ. जिथं कोणी माणसं नाही, कुठलं नाही, तिथं हात हलवत फिरायचा. आणि त्या चीनला इतकं घाबरायचं. मग पहिले बरे ना कोणी घुसा आहे ना घुसा था. आणि त्यानंतर चीन या शब्दाला उच्चारायलाच एवढी भीती की चीन बोलायचं नाही म्हणून सचिन नाही, प्राचीन नाही, कोचिन नाही, अर्वाचीन नाही, ते शब्द पण नाही बोलायचे. या खरा. आणि मग ती जी सगळी मूल्य आधी आपण वाचली ऐकली, चित्त जहा भय विहीर आहे का भय?
विद्यार्थी इथला भयहीन आहे. आज अचानक एक खटला आला की हॉल तिकीट वरती आता जात लिहिलेली असेल, परीक्षेच्या हॉल तिकीटवर जात, आणि त्याच्यावरती तो अशिक्षित मंत्री महाराष्ट्राचा सांगतो भोयर की प्रमाणपत्रावरती चुकीची जात छापली जाते आणि मग ती दुरुस्त करणं अवघड होतं, म्हणून याच्यावरच आणि मग याच्यावर चुकीची छापली गेली तर प्रमाणपत्रावरच्या दुरुस्तीचा त्रास होऊ नये म्हणून हॉल तिकीटवर जात छापतात. आणि हॉल तिकीटवर जर चुकीची छापली तर काय, मग त्या मुलाला परीक्षा बसू देणार नाही का? हे त्याचं वर्ष वाया. काय निंदकपणा आहे, सरकारने काय करायचं काय करतायत. कंप्लीट रॉंग नंबरला मिस कॉल देण्यात आलो आहे. काही शून्य प्रायोरिटी. महाराष्ट्रातल्या एकाही माणसाने मागणी न केली असा 85,000 कोटीचा महामार्ग, समृद्धी महामार्ग बनवला, 700 किलोमीटर. एकाची पण मागणी नव्हती. आणि 700 किलोमीटरला 85,000 कोटी म्हणजे एका किलोमीटरला 120 कोटी रुपये. 1 किलोमीटर रस्ता बांधायला 120 कोटी. भारताचं चांद्रयान गेलं बरं, 615 कोटी लागले होते चंद्रावर जायला, आणि इथे 1 किलोमीटरला. हे पैसे द्यायचे कोणी? तुम्ही. कारण टोलच्या मार्फत आपल्याकडून ते पैसे देणार. आपण मुळामध्ये आपण वाहन विकत घेतो तेव्हा रोड टॅक्स भरतो. रोड टॅक्स भरलेला असताना सुद्धा टोल घेतला जातो, आणि मग तो असा सगळा फुगवलेला आहे. आणि याच्याबद्दल बोलणार नाही. आज आपण शिक्षण संस्थेमध्ये आत्ता परवा म्हणजे 6 जानेवारीला युजीसीने एक फतवा काढला, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, जे विद्यापीठांना अनुदान देतं, त्यांनी एक फतवा काढला की याच्या पुढे विद्यापीठांचे व्हाईस चॅन्सलर, ही पूर्वी व्हाईस चॅन्सलर सिलेक्शन कमिटी होती, त्याच्याऐवजी हे व्हाईस चॅन्सलर आता राज्यपाल निवडणार. त्यात दाखवायला आणखी 2 जण असतील, एक राज्यपाल असेल, एक युजीसीचा मेंबर असेल, आणि तिसरा विद्यापीठांचा प्रशासकीय कामातला एक कोणतरी त्यांनी दिलेला माणूस. ते नेमतानाच तिघांमध्ये दोघांचं बहुमत करून घेतलं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलं की व्हाईस चॅन्सलर नेमला जात असताना त्याचा शिक्षण क्षेत्राशीच संबंध असावा असं बिलकुल जरुरी नाही. आधीच मरकट त्यात गोमूत्र प्याला असं झालं. शिक्षण क्षेत्राशी त्याचा संबंधच नाही असा कुलगुरू होणार. तो खासगी उद्योगांमधला सुद्धा प्रतिनिधी असू शकतो, हे पण त्याच. प्राध्यापकांच्या निवडीमध्ये नेटची जी आपण एक्झाम म्हणतो ती आता आवश्यक नाही, म्हणजे पात्रता ठरवण्यासाठी म्हणून ती परीक्षा ठरवली ना नेटची. मग आता आम्हाला पात्रताच बघायची नाही, त्यामुळे ती परीक्षा पास केलेली असं काही जरुरी नाही. मग ते ज्यांनी जी पात्रता निकष म्हणून ती ठरवली होती ती वेळ होते. म्हणजे आता काय होईल, आता कोणीही प्राध्यापक होईल, लॅटरल एंट्री, शाखेतून डायरेक्ट विद्यापीठात. आणि हे आपण जागे होणार की नाही. एक प्रकार आपण बघितला महाराष्ट्रात काही महिन्यापूर्वी मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमात आणण्याचा प्रयत्न झाला. आता मनुस्मृतीचे 4 श्लोक नाही आणले जाणार, आता मनुस्मृतीच अभ्यासक्रमाचा भाग बनेल. ज्या वेळेला त्या डार्विनच्या सिद्धांताचं टिंगल-टवाळी केली, थिअरी ऑफ इव्होल्युशन, वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या मुलांच्या अभ्यासक्रमातून थिअरी ऑफ इव्होल्युशन काढून टाकलेला आहे. आमच्याकडे आहे महाविद्यालय. आणि पुत्र कामिष्ठी यज्ञावरती आता 15 मार्काचा प्रश्न आहे.
नाही आता याच्या पुढच्या डिलिव्हरी यज्ञ करून होणार का पुत्र कामेष्टीचा? आणि मग असं शिकलेल्या महाभागांना परदेशामध्ये कोण उभं तरी करेल का डोर कीपर म्हणून? पण नाश करायचा, कारण शिक्षणाबद्दल ज्ञानाबद्दल संपूर्णपणे अनादर ज्यांच्या मनामध्ये आहे. कारण ज्ञान मिळालं, शिक्षण मिळालं तर तो रॅशनल थिंकिंग करेल, तो क्रिटिकल थिंकिंग करेल, तो विचार करेल. ते विचारच करू द्यायचा आहे. म्हणून पहिल्यांदा सांगायचं गणपती प्लास्टिक सर्जरी. म्हणायचं असेल कौतुकाने तर गणपती ऑर्गन ट्रान्सप्लांट आहे, एक वेगळा ऑर्गन लावलाय ना. प्लास्टिक सर्जरी कसं काय म्हणतात? पण ते झाल्यानंतर राजाच बोलायला लागल्यानंतर प्रजा मोकाटच सुटली. मग सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागला आहे. बातम्या आलेल्या या गाईच्या गोमूत्रामधून सोनं असतं, त्या शेणामधून काही युरेनियम पास होत नाही. मग त्या गाईच्या शेणाचे ते 250 यज्ञ लग्नाकडे जाऊन करा ना. बघा ना, आपला लग्नात तरी आपल्याकडे घेतो का परत? पण वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्या मुलांच्या येणाऱ्या पिढ्यांच्या मुलांच्या मनामधून काढून टाकायचा, तो न्यू नॉर्मल करायसारखं करायचं. आणि ही न्यू नॉर्मल करण्याची टिपिकल फॅसिस्ट टेक्निक आहे. आता तर 12 जानेवारीला टाइम्स ऑफ इंडिया बघा, टाइम्स ऑफ इंडियाने एक जाहिरात छापली आहे. जाहिरात म्हणजे ते ऐतिहासिक संदर्भाचे काय काय गोष्टी देत असतात. महात्मा गांधींचा फोटो आहे, 12 जानेवारी 1948 अशी तारीख दिली आणि खाली लिहिलंय आजच्या दिवशी महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं उपोषण दिल्लीमध्ये धार्मिक शांतता, सौहार्दता आणि सलोखा टिकावा यासाठी केले होतं उपोषण. त्याची आज सांगता झाली आणि त्याच्या पुढचं वाक्य लिहिलंय अँड ही पास अवे 2 weeks later. आणि 2 आठवड्यांनी त्यांचं निधन झालं. असं का लिहू शकत नाही टाइम्स ऑफ इंडिया की 2 आठवड्यानंतर त्यांचा खून झाला? ते आजारी करून गेले. आयुष्यातला शेवटचा लढा हा शांततेसाठी दिलेला माणूस होता आणि त्याचा खून झाला हे सत्य तुम्ही नाही सांगू शकत. त्याला तुम्ही न्यू नॉर्मल करायला पाहता की 2 आठवड्याने त्यांचं निधन झालं. ही पास आहे आणि हे माध्यम सांगतं टाइम्स ऑफ इंडिया सारखे. हे टाइम्स ऑफ इंडिया. पण याच्याबद्दल काही कुठं सुद्धा वाजत नाही. कारण वाचणाऱ्याची सुद्धा मती आणि गती ही इतकी सुंग करून टाकलेली आहे की त्या वाक्याचा अर्थ त्याला टोचतच नाही, त्याला बोचतच नाही. तो ते नॉर्मल समजून घेऊन टाकतो. ही संवेदनशीलता टप्प्याटप्प्याने संपवली आहे. मग एक कोणतरी उभा राहतो, तो म्हणतो 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठा झाली, तोच खरा स्वातंत्र्य. मग तोच जर स्वातंत्र्य असेल तर नाना पाटील क्रांतीच नाही, क्रांतीच नाही. मग सुभाषचंद्र बोस उगाच लढत होते, कोण भगतसिंग त्याचं काही शहादत नाही. सगळे स्वातंत्र्य सैनिक आपले अजय पणजे जे कोण तुरुंगात केले, त्यांनी कोणी शिक्षा हाल अपेक्षा भोगल्या, त्यांचं योगदान शून्य. आणि राजकीय स्वातंत्र्य मात्र आपल्याला मिळालं. म्हणजे इंग्रजांनी हा देश सोडून जाणं हे तुम्हाला स्वातंत्र्य वाटतच नव्हतं आतापर्यंत. राम मंदिर बांधलं गेलं हा तुमचा स्वातंत्र्य नाही. म्हणजे इंग्रजांनी बांधून दिलं असं तरी चाललं असतं. कधी विचारणार आपण उलट प्रश्न? मग पुन्हा काय राज्यामध्ये इमर्जन्सीच्या काळामध्ये इंदिरा गांधी माझ्या दुश्मन नंबर 1 होत्या मुख्यमंत्री. 1975 ला आणीबाणी आली 25 जून 1975. एक 4 वर्षाचं बाळ होतं.
आणि त्या 4 वर्षाच्या बाळामध्ये तेव्हा इंदिरा गांधी दुश्मन आहे असं वाटत होतं. म्हणजे घोटीमध्ये गांधी द्वेष साकारला गेला होता. आणि कोण देशाची दुश्मन वाटते तुला? जिने या देशामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण करून गोरगरिबांना कर्ज उपलब्ध करून दिलं. मी नाशिकमध्ये अशी अनेक 100 उदाहरणं सांगू शकतो की रस्त्यावरती हात रुमाल आणि हे विकायचे नॅपकिन, बँकेचं कर्ज मिळालं. आज उद्योजक आहेत, त्या माणसाचं नाव नाही घेणार, फेमस ब्रँड असलेल्या पाण्याच्या टाक्या बनवतात. त्या सामान्य माणसाच्या दारापर्यंत, गोरगरिबाच्या दारापर्यंत बँकांचा अर्थपुरवठा घेऊन गेला. की बाई तुला दुश्मन वाटलं? संस्थानिकांचे तनखे रद्द केले, या देशात हरित क्रांती आणली, ही दुश्मन वाटलं. जिने पाकिस्तानचे 2 तुकडे केले, सर्जिकल स्ट्राईक नाही केला, सर्जरी केली, ती तुला देशाची दुश्मन आणि तुझी दुश्मन वाटते. तिच्या काळामध्ये भारताचं क्षेत्रफळ वाढलं. इंदिरा गांधींच्या काळामध्ये पॉंडिचेरी भारतात आलं, तोपर्यंत पॉंडिचेरी फ्रान्सचा भाग होता. इंदिरा गांधींच्या काळामध्ये सिक्कीम भारतामध्ये ऍड झालं. सिक्कीम भारताचा भाग नव्हता. सिक्कीम मधून चीन आपल्याला धोका निर्माण करेल ही भीती होती. रॉचं सर्वात सक्सेसफुल ऑपरेशन होतं. 48 तासात चीनला सिक्कीमला भारतात होतं. जिच्या काळात भारताचं क्षेत्रफळ वाढलं ती तुला दुश्मन वाटते. आणि त्याच्या काळामध्ये 38,000 चौरस किलोमीटर चीननी घेतले असं तुझंच सरकार लिहून दिलं. ते काय? आणीबाणी इंदिरा गांधींनी आणली एका कारणासाठी. मग आणीबाणीची सुद्धा 100 कारण का आणावी लागली? काल मरेपर्यंत तिला शेवटच्या दिवशी, म्हणजे शेवटच्या महिन्यामध्ये इंटेलिजन्स रिपोर्ट होता की सिख बॉडीगार्ड कडून तुला जीवाला धोका आहे, तुमचे अंगरक्षक बदला. तिने सांगितलं सिख आहे म्हणून अंगरक्षक बदलणं हे सेक्युलर देशाच्या पंतप्रधानाला शोभत नाही. तिला बळी स्वतःचा, ती दुश्मन वाटते. का? ती आयुष्यभर मरेपर्यंत भारतीय परंपरेप्रमाणे राहिली, सुती कपड्यांमध्ये राहिली मरेपर्यंत. प्राणही दिला. याच देशाच्या मातीमध्ये तिचं रक्त मिसळलं. ती तुला दुश्मन वाटते कारण ती अमिताभ बच्चन बरोबर अंडे वगैरे घालून काय करत नव्हती म्हणून. त्या फार रील्स बनवत नव्हती इंदिरा गांधी म्हणून इंदिरा गांधी दुश्मन आहे. ही काय भाषा आहे? पण ज्यांना हा इतिहास माहित नाही त्यांच्या मनामध्ये एका क्षणात इंदिरा गांधींबद्दलची घृणा जन्माला येते की नाही? राजकीय विरोध असू शकतो ना, राजकीय विरोध जरूर करावा. माध्यम स्वातंत्र्यावरच्या आणीबाणीच्या हल्ल्याचा निषेध मी पण करतो. पण वेलचीला बिहारमधलं पहिलं दलित हत्याकांड ज्यावेळेला झालं तेव्हा मुसळधार पाऊस चालू होता. या सत्तेत नव्हत्या इंदिरा गांधी आणि त्या वेलचीच्या त्या दलित कुटुंबांना भेटण्यासाठी म्हणून निघाल्या. चिखल होता, त्यांची म्हणजे त्यांची जीप मध्ये बसलेल्या ट्रॅक्टर जीप ओढत होता. ट्रॅक्टरही चिखलात फसला. त्या खाली उतरल्या, साडी वर ओढली, चिखलात चालायला सुरुवात केली. एक हत्तीवाला भेटला, कृष्णाच्या हत्तीचं नाव आहे. तो हत्तीवाला भेटला, त्याला विनंती केली. तो म्हटला बसा हत्तीवरती. 4.5 तास जंगलामध्ये हत्तीवरती बसून त्या वेलचीपर्यंत गेल्या. त्या पीडित कुटुंबाचं सांत्वन करायला. ही बाई तुला दुश्मन वाटते. आणि मणिपूरमध्ये बायकांची लग्न घेतलं काढली जाते. निवडणुकांच्या काळामध्ये तुला नेता मंगळसूत्र, म्हैस, मुद्रा सगळं बोलत होता. उमरचा मणिपूर त्याला नाही आठवला. तो काय राज्य दिले भारताचं मणिपूर? तिथं राहणारी माणसं आपले भावंड आहेत की नाही?
आम्ही भारताचे लोक या या ते येतात की नाहीये आणि काय होता मग यासाठी खूप खूप सिरियसली गांभीर्याने विचार करणं गरजेचं की का ही संवेदनशीलता संपवली जाते. कुठेतरी एका मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 8 वर्षाच्या मुलीवर 15 दिवस अत्याचार होतो आणि तो अत्याचार झाल्यानंतर जेव्हा आरोपी पकडले जातात तेव्हा त्या आरोपींच्या समर्थनासाठी 2 भाजपचे मंत्री जाऊन मिरवणूक काढतात. ब्रिटिश मानवचे आरोपी जेव्हा सोडले जातात तर मिठाई वाटून गळ्यात हार घालून स्वागत केलं जातं. बलात्कार तुम्ही धर्म आणला तो एका माऊलीवरती केलेला सर्वात घृणास्पद अत्याचार आहे आणि ती फक्त माऊली आहे, आई आहे. त्याची किंचितही खंत नाही. मग हातवस झालं, रात्री 3:30 वाजता पेटून जळून टाकलं. आणखी काय उन्हा झालं, कठोरा झालं, चालूच ना. आता माध्यम एवढी बातमी करतात. डॉलरची बातमी होती किती चाललं होतं ती जुई चावला म्हणायची की अच्छा हुआ मेरे अंतर्गत का नाम डॉलर के रुपया नहीं है तो गिर जाता. तिने ट्विट केलेले आहे. माझ्या मनात नाही सांगत आहे. अमिताभ बच्चन तो ते ट्विट वरती आधी मुंबई प्रत्येक जण त्या डॉलरवरून बोलत होतं. आता पेट्रोलच्या किमतीवरून 10 रुपये में कितना पेट्रोल आएगा आपकी गाड़ी फूल दी जा सकती है कितना आएगा असे ट्वीट होते त्यावेळेला. आणि आता सगळी माध्यमं मूग घळून बसलेली आहेत. कोणी त्याबद्दल चर्चा करायला तयार नाही. मनमोहन सिंगांची टिंगल टवाळी करून टाकली. 3000 दिवस 10 वर्ष तो माणूस 3500 दिवस तो माणूस या देशाचा पंतप्रधान होता. 1236 भाषणं केली संसदेत, लोकसभेत किंवा राज्यसभेत 1236 आणि एकही भाषण दुसऱ्याची टिंगल टवाळी काहीतरी यथेच्छ शिवराज भाषेमध्ये काहीतरी बोलणं, असंस्कृतपणाने काहीतरी बोलणं असं नाही. अत्यंत सभ्य भाषेमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये त्या माणसाने 1236 भाषणं केली आणि त्याची टिंगल आपण केली. 117 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या मनमोहन सिंगांनी. एकाही प्रेस कॉन्फरन्स मध्ये मनमोहन सिंगांना असं विचारायची एकाही पत्रकाराची हिंमत नाही झाली की आंबा चोळून खाता का कापून आंबा खाता. एवढी एनर्जी कुठून येते त्याच्यामध्ये. एकाची पण अशी मनमोहन सिंगांना प्रश्न विचारायची हिंमत नाही. आणि हे उत्तरदायित्व निर्माण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी ज्या माध्यमांची आहे ते आज अशा भूमिकांमध्ये येऊन बसते. त्यांच्या भूतावर मी सांगलं तर दुसऱ्या दिवशी 100 मेलेले पत्रकार सापडतील अशी भीती वाटते. या खऱ्याला आपण घेणार आहे. न्यायमूर्ती लोण्यांच्या गुन्ह्याची बातमी केल्यानंतर त्याच्या 38 पाठ सापडून आले. एकाही मेनस्ट्रीम माध्यमाने त्याची बातमी नाही. एकाही नाही. एकटा रवीश कुमार 3 दिवस सहज त्याच्यावरती हे करतो. 100% एव्हिडन्स आहे की नैसर्गिक मृत्यू नाही. एम्सच्या डायरेक्टरनी पण सांगितलं की हा नैसर्गिक मृत्यू नाही. न्यायालय काय म्हणतं? पहिले ते असं म्हणे न्यायालयाला बदनाम करण्याचा हा गुन्हेगारी कट आहे. मग न्यायालयाला बदनाम करण्याचा गुन्हेगारी कट जर आहे तर शिक्षा करा ना. ते करणार आहे ना. आणि मग कनिष्ठ न्यायाधीशांनी केलेल्या स्टेटमेंटवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये आणि तसं होऊ नये म्हणून ही पिटिशन नाकारतात. कनिष्ठ न्यायालयाच्या निकालांवर अपील करता येतं पण त्यांनी बाहेर पब्लिक मध्ये केलेल्या स्टेटमेंटवर बद्दल प्रश्न नाही. असा न्यायालय
बाबरी मशीदचा जातीचा निकाल लागला. माझ्या पिढीमध्ये पण खूप भक्त आहे, मी खेळत असतो. तर मला एडिटचा फोन आला, मला म्हणजे तुमची प्रतिक्रिया घ्यायची. म्हणजे ये तू फक्त एकच कर म्हटलं, घरात येऊन बाईक घेऊन नाही जायचं, तू आमच्या एका खाली पार्किंग मध्ये ट्रायपॉड बिपॉड लाव, सगळी विक्री लाव. बरं, त्याला कळलं नाही असं काम होतं. तर आले तिथे ट्रायपॉड बिपॉड लावला. लावल्यानंतर कुटुंबाला मोठे लोक आले, अरे एबीपी मदतची सगळी दिसते कामावर आले. मग त्यांनी सांगितलं तिथे निरंजन कगलेंची प्रतिक्रिया घ्यायला आली. मग मी गेलो खाली. तोपर्यंत त्यांनी आणखी 7 जण बोलवून घेतले, याची गप्प तू आता निकाल आलाय राममंदिराचा, मला तुमची काय प्रतिक्रिया आहे? तर म्हटलं प्रभू रामचंद्र भाग्यवान होते, सुप्रीम कोर्टात नाही गेले. म्हणजे म्हटलं सुप्रीम कोर्टाने पहिल्या पानावर असं लिहिलं की मशीद पाटणं हे बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्य होतं. हे संपूर्ण ऑर्डर इंटरनेटवर आहे. म्हणजे हो, म्हणजे शेवटच्या पानावर असं लिहिलं की या सगळ्या जागेचा ताबा त्यांनाच देण्यात यावा, कारण त्यांच्या कब्जामध्ये ही जागा गेल्या 30 वर्षापासून आहे. म्हणजे हो, की अपहरण हे भयंकर गुन्हेगारी कृत्य आहे. पण सीताबंदीलाच राहील, कारण त्याच्या जागा त्या 14 वर्षापासून. न्यायदान हे इथं आलेलं या थराला. आणि मग चीफ जस्टिसने तिथं भाषणच केलं ना, की मी देवाकडे प्रार्थना केली की मी काय न्याय मला सुचव. ते संविधान कशासाठी आहे? कॉन्स्टिट्यूशन इंटरप्रिट करणं हे एकमेव जबाबदारी आहे सर्वोच्च न्यायालयाची. आणि निकाल देत आलेले दरवेळेला न्याय नाही दिलेला. इलेक्ट्रोल बॉन्ड गैरसंविधानिक आहे हा निकाल दिला, पण ते गैरसंविधानिक गुन्हा करणाऱ्या माणसांना शिक्षा काय? काही नाही. अनकॉन्स्टिट्युशनल मार्गाने गमावलेला पैसा ज्यांनी जमवला त्यांच्याकडेच राहील. याला न्याय म्हणायचं? न्याय होताना दिसायलाही हवा डोळ्याला, तो दिसलाच नाही ना. असा कित्येक गोष्टींमध्ये दिसला नाही. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपण विचारायचं, हेच सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश माझ्याच बातमीनंतर 12 जानेवारी 2018 चेन्नेश्वरच्या लॉनवरती येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली. जस्टिस चेन्नेश्वर, जस्टिस गोगोई, जस्टिस मदन लोकूर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्ही जनतेच्या न्यायालयात आलेलो आहोत. सुप्रीम कोर्टात या वाईट गोष्टी घडतायत, चुकीच्या गोष्टी घडतायत, म्हणून आम्ही जनतेच्या न्यायालयात आलेलो आहोत. त्यांनीही मान्य केलं की त्यांच्यापेक्षा जनतेचं न्यायालय हेच मोठं आहे. आणि गोगोईंनी तर कबूल केलं की हो, डोळ्यांच्या केसमुळे आम्ही ट्रिगर झालो आणि प्रेस कॉन्फरन्स घेतली. आणि मग सोमवारी चीफ जस्टिस दीपक मिश्रांनी त्या चौघांना भेटीला बोलवलं. त्यांनी बोलवले आणि आम्हाला भेटायला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर काही म्हणजे मास्टर ऑफ द रोस्टर जे काही बोलले होते पत्रकार परिषदेत, त्याचा पुढे उल्लेख पण नाही. मग तुमची समस्या काय आहे ही तुम्ही आम्हाला जनतेच्या न्यायालयात येऊन सांगितली. या समस्येचं समाधान कसं झालं त्या सोमवारच्या बैठकीत हे आम्हाला सांगितलंच नाही. मग गोगोई चीफ जस्टिस पण झाले. मग गोगोईंनी राम मंदिराचा राफेलचा निकाल पण दिला आणि रिटायरमेंटच्या दुसऱ्या दिवशी गोगोई राज्यसभेचे खासदार पण झाले. म्हणजे जो भारताचा चीफ जस्टिस देशाच्या राष्ट्रपतीला शपथ देतो राष्ट्रपती पदाची, त्यांनी राज्यसभेच्या चेअरमन कडून शपथ घेतली. स्वतःच किती अवहेलन करून घ्यायचं आणि या सगळ्यांचं किती केलं जाईल हे सुद्धा सरकार असतं. रामनाथ कोविंद देशाचे राष्ट्रपती होते ना. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर भाजपने त्यांना वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटीचा चेअरमन बनवलं. त्यांनी दाखवून दिलं की राहिला असाल राष्ट्रपती, एका साध्या समितीचे तुम्ही प्रमुख,
राम मंदिराचं भूमिपूजन, प्राणप्रतिष्ठा, संसदेचं उद्घाटन देशाच्या राष्ट्रपतीने नाही बोलवलं, कारण ती महिला आहे, ती विधवा आहे, ती आदिवासी आहे. त्या तीनही गोष्टी मनुस्मृतीला मान्य नाही. तर राष्ट्रपती असाल तर असाल, नाही बरोबर दाखवलं ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी, न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी आपल्याला डोळ्याने होताना दिसत आहेत. आपल्या बरोबर काय राष्ट्रपती बरोबर काय होतं हे आपल्याला दिसतं, चीफ जस्टिस बरोबर काय झालं हे आपल्याला दिसतं, न्यायमूर्ती लोयांबरोबर काय झालं हे आपल्याला दिसतं, संतोष सूर्यवंशीची काय होतं हे आपल्याला दिसतं. आपले शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमेवर 750 जण गेले. सरकारला प्रश्न विचारला, मी माहिती जारी करा की दिल्लीच्या सीमेवरच्या आंदोलनामध्ये किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. आमच्याकडे डेटा नाही असं उत्तर दिलं. आणि मग ते 27 फेब्रुवारी 2018ला 19ला 30,000 फुटांवरून मध्यरात्री 3:30 वाजता ढगांच्या आग लपत लपत खाली बालाकोट मध्ये 300 पाकिस्तानी मारले. हा आकडा तुमच्याकडे आहे. तो 30,000 फुटांवरून रात्रीच्या अंधारात तुम्ही मोजले 300. तुझ्या राज्याच्या राजधानीच्या सीमेवरती तुझ्याच देशाचे 750 शेतकरी बांधव गेले. एवढे आकडा नाही. ही हिंमत कशी होते सरकारची. या देशाला नागरिक म्हणजे ती झाडली बघती ही पद्धत आहे का. काय झालं कोरोनाच्या कोविडच्या काळात, तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन संपवला की नाही. टाळ्या वाजवा, छाया वाजवा, दिवे लावा, दिवे बंद करा, केलं ना. आमच्याकडे तर पिंपळवाला दादा वावरच जाते खाली, दिवे लावा म्हटलं त्या दिवशी. आणि काय जन्मभर आपण लसी घेत आलो, पैसे दिले का. यावेळेला आपण पैसे दिले. एका लसीचे 800 रुपये, 2 डोस घेतले 1600 रुपये. आणि 1600 रुपयाची लस घेऊन बाहेर आल्यानंतर थोडी काय होतं. आपण का आपली मती कुठे करून घेतोय, खरोखर विचारण्यासारखा प्रश्न. प्रचंड देशात 54 वर्षाच्या इतिहासातली सर्वोच्च बेरोजगारी आज आहे. आणि ती बेरोजगारी सर्वोच्च आज आहे याचं एकमेव कारण मला वाटतं की एक असा मनुष्य जो अभिमानाने सांगतो की त्याच्या आयुष्यातली 35 वर्ष त्यांनी टीका मागितली आहे. त्यांनी त्याच्या मेहनतीवर, त्याच्या कष्टावर स्वतःचं पोट भरलं ना आई बाबाचं पोट भरलं. त्याला काय किंमत की मेहनतीच्या कष्टाच्या संध्या मुलांना उपलब्ध करून द्यायचा. त्याला माहीतच नाही आईचं पोट भरणं याच्यामध्ये काय सुख आणि समाधान आहे. पत्नीचा सांभाळ करणं हे ज्याला माहीतच नाही तो रोजगार देण्याच्या पोरांना हे अगदी. काय झालं, मी निवडणुकांच्या वेळेला रोज सांगायचं, बोलत होतो की लष्करामधले अग्निवीर राजकारणात आले. गेल्या वेळेचा मुख्यमंत्री आहे का मुख्यमंत्री झाला ना अग्निवीर. हे खरं आपण समजून घ्या. आणि हे आता जास्त महत्वाचं आहे कारण भयानक अवस्था आणखी येणार आहे. जसं आता म्हणतात 100 रुपयाला डॉलर होईल. काय होईल. अमेरिकेने भारताला नॉन कॉपरेटिव्ह नेशन म्हणून घोषित केलंय. आणि ट्रम्प आमचा मित्र घोषित करून टाकलं भारत हे असहकार करणारा देश आहे. आता मिळणार तुमच्या पोरांना व्हिसा, शिक्षणासाठी नोकऱ्यांसाठी काही व्हिसा मिळणार.
त्याचं ऑलरेडी मागे लागले 12 लाख इलिगल इमिग्रंट जे आहेत ते परत घ्या, आणि त्या 12 लाखामध्ये 5,60,000 गुजराती आहेत, बेकायदेशीररित्या इमिग्रेट करून गेलेले. प्रत्येक ठिकाणी होतं. विदेश फोकाट बरोबर काय झालं, पहिले रस्त्यावरून खपट्यावर तिला मारलं, तिच्याच वरती झालेले अत्याचार, आणि विदेश म्हणतो मेरे परिवार केलं, आणि मग परिवारात त्याच्या मुलीला रस्त्यावरून खपटून नेलं. सगळ्या प्रकारे तिची अवहेलना केली. त्यावर तिने जिद्दीने मात केली, ती ऑलिम्पिकला गेली. ऑलिम्पिकच्या फायनल पर्यंत गेली. 12 तासामध्ये तिचं वजन 2 किलो 100 ग्रॅम 2100 ग्रॅम वाढलं. एका रात्रीतून त्या मुलीने 2 किलो वजन कमी केलं. 100 ग्रॅम जास्त वजन, 100 ग्रॅम जर जास्त होतं तर कळवायचं होतं की ती आणखी डायरेक्ट नाही घेऊ शकत. निदान सिल्वर मेडल तर घेऊन आली असती, परत सिल्वर तर ऑलरेडी तिला मिळालेलं होतं, ते तर घेऊन आली असती. नाही, ती कुठलंही मेडल घेऊन आली असती तर 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर कुठल्या तोंडाने तिच्या पत्रिकेला मिळवली असते, मिळवतात आली असती. आणि म्हणून विनेश फोगाटला पाठवलं. 100 ग्रॅम वजन जास्त भरलं, ती डिस्क्वालिफाय झाल्यानंतर अपील पण केली. त्या आपल्या ऑलिम्पिक असोसिएशनची मीटिंग होत्या त्यावेळेला स्टेडियममध्येच होती, प्रमुख. नंतर हॉस्पिटलला भेटायला गेले. हा विदेश फोगाट बरोबर केलेला द्रोह नाहीये, हा देशाबरोबर केलेला द्रोह आहे. कारण मेडल देशाच्या नावाने काम होतं, कोणाला वाईट वाटतं ना, कोणी तक्रार करणार, हे जागं व्हावं लागेल. आणि खरोखर अत्यंत भयानक भविष्य आहे. एक छोटी कविता आहे, मुद्दाम वाचतो. त्या कवितेचं शीर्षक आहे डरो. कहो तो डरो कि हाय ये क्यों नहीं है, न कहो तो डरो कि पूछेंगे चुप क्यों हो, सुनो तो डरो कि कहीं अपना कान भूल गए, न सुनो तो डरो क्योंकि सुनना लाजमी तो नहीं, देखो तो डरो कि एक दिन तुम पर भी आना हो, न देखो तो डरो कि गवाही में बयान क्या हो, सोचो तो डरो कि कहीं वो चेहरे पर झलक ना आए, सोचो तो डरो कि कहीं वो चेहरे पर झलक ना आए, न सोचो तो डरो कि कहीं सोचने को कुछ दे न दे, पढ़ो तो डरो कि पीछे से झगड़ने वाला कौन है, न पढ़ो तो डरो कि तलाशेंगे क्या पढ़ रहे हो, लिखो तो डरो कि उसके कई मतलब निकाले जा सकते हैं, न लिखो तो डरो कि कहीं नई इबारत सिखाई जाए, डरो तो डरो कि कहे के डर किस बात, न डरो तो भी डरो क्योंकि हुक्म होगा डर. आणि या अशा वातावरणामध्ये हा मला सर्वात जास्त आशा आणि कॉन्फिडन्स सुद्धा असेल तर तो महाराष्ट्र माझ्या मातीबद्दलचा आहे. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, संभाजी राजे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण आपला आदर्श आणि अभिमान म्हणून सांगतो. किंचितही जर का यांची चाड वाटत असेल, यांची लाज वाटत असेल तर आज बोलावंच लागेल, न खबरता बोलावं लागेल. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. असं प्रेतासारखं जर करायचं नसेल, फक्त आपल्या अन्यायाबद्दल नाही, या गोष्टीच्या विरोधामध्ये जर आपण असलो, सत्य या गोष्टीच्या पाठीवर जर आपण असलो तर कोणाहीवर अन्याय होईना आपण उठलंच पाहिजे, आपण बोललंच पाहिजे. आज संकटाची थाप शेजाऱ्याच्या दारावर वाजली
म्हणून गप्प बसून चालणार नाही. आजच दार उघडून बाहेर यावं लागेल, कारण नाही आलो तर उद्या संकटाची हात माझ्याच दारावर लागणार. आणि म्हणून आपण उभं राहायचं, आपण लढायचं. हीच आपली परंपरा आणि वारसा आहे. नाहीतर नाव नाही घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं, नाव नाही घ्यायचं महात्मा फुलेंचं. जर असेल परंपरा तर आपण उभं राहायचं, आपण लढायचं. आणि आपण महाराष्ट्रातले आहोत. या महाराष्ट्रात शेतकरी उन्मत्त झालेला बैल शिंगाला धरून रोखतो. शेपूट धरण्याच्यासाठी मागं धावत नाही. ती उन्मत्त झालेला हा सत्तेचा बैल आपणच शिंगाला धरून रोखायचा आहे. तर ही जी संपूर्ण मूल्यांची अवहेलना होत चाललेली राजकारणातली, ही होणं थांबेल. आणि कुठंतरी पुन्हा एकदा आपण तिकडे पाऊल टाकू. तिथं असं आपल्याला सांगितलं जात होतं की चित्त जहा भय विहीन शीर्ष जहा उत्सरे, सत्य का गंभीर जहा वाणी का उत्सरे, ज्ञान जहा उत्तरे, भेदो प्रभेदमयी कुंचित दिवार बीच, घिर घिर कर जगत जहा नहीं खंड खंड. आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मला इथं बोलावलं. आपण सर्वांनी खूप शांतपणाने ऐकून घेतलं. शेवटी आपण बायोलॉजी करावं, त्यामुळे तुम्ही हे सगळं सहज केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.